मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या भरपूर असे कमेंट येत आहेत आणि व्हॉट्सअपवरती प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे महायुतीचा प्रचंड विजय। विधानसभा निवडणूक 2024 प्रचारादरम्यान महायुतीच्या माध्यमातून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेला एक जो पॉइंट होता तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये जे आम्ही 1500 रुपये प्रति महिना देत आहोत ते 2100 रुपये आम्ही जर आमचं सरकार परत जर या ठिकाणी आलं तर 2100 रुपये प्रति महिना आम्ही देऊ असं सांगण्यात आलेलं होतं। आणि लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी महायुतीचा प्रचंड सुद्धा विजय झालेला आहे। आता या ठिकाणी महायुतीचा सरकार परत स्थापन झालेला आहे। येणारा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो 2100 रुपयाचा येणार की 1500 रुपयाचा येणार। जर 1500 रुपयाचा येणार असेल तर 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून येणार याबद्दलची माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात होते। आता महायुतीचा सरकार परत या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं जर आमचं सरकार परत या ठिकाणी आलं तर आम्ही 2100 रुपये प्रति महिना देणार आहोत। आता येणारा जो हप्ता आहे 6वा तो 2100 रुपयाचा येऊ शकणार नाही। याचे मुख्य कारण म्हणजे 2100 रुपये जर तुमच्या खात्यावरती पाठवायचे असेल तर यासाठी जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे एप्रिलचा विधिमंडळाकडून यासाठी मान्यता घ्यावी लागते। सध्या तरी 1500 रुपये प्रति महिना येऊ शकतात कारण विधिमंडळ आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन अजून या ठिकाणी झालेलं नाही। म्हणजे एप्रिलच्या नंतर 2100 रुपये प्रति महिना मिळू शकतात। आता सध्या तरी 1500 रुपये तुम्हाला या लाडकी बहीण योजनेमध्ये दिले जाणार आहेत आणि निकाल लागल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा मान्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेला 2100 रुपये प्रति महिना देणार आहोत। परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन या ठिकाणी अजून झालेलं नाही आणि विधिमंडळाकडून यासाठी मान्यता सुद्धा अजून मिळालेली नाही। जेव्हा मान्यता मिळेल त्यानंतरच 2100 रुपये प्रति महिना या ठिकाणी कन्फर्म महिला लाभार्थ्यांना मिळू शकतात। आता ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांचे अर्ज पेंडिंग मध्ये पडलेले आहेत, ज्यांचे अर्ज त्रुटीमध्ये पडलेले आहेत अशा सर्व महिलांचे अर्ज या ठिकाणी व्यवस्थित होतील आणि त्यानंतर कंटिन्यू त्या महिला लाभार्थ्यांना हे पैसे प्रति महिना मिळत जातील। सध्या तरी 1500 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती कन्फर्म येईल। 2100 रुपयांचा जो हप्ता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतरच मिळू शकते। जर मंत्रिमंडळ निर्णय झाला किंवा यासाठी GR आला तेव्हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे। प्रत्येक महिलांना 600 रुपये वाढीव या ठिकाणी मिळणार आहेत। त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये बोजा सुद्धा खूप मोठ्यामध्ये पडणार आहे। त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि विधिमंडळाकडून मान्यता जेव्हा मिळेल तेव्हाच या ठिकाणी हे पैसे येऊ शकतात। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।